सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या विजयादशमीच्या निमित्ताने या शुभदिनी मंगलमय दिनी आज आपल्या वाघनगरमधील गाडी परिवाराच्या वतीने बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आणि परित दिसण्याचं आयोजन करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या निमित्ताने उपस्थित संपूर्ण श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, मंगलमय आजचा दिवस आहे। आज विजयादशमीच्या निमित्ताने आपण आपल्या परिवारामध्ये एका बुद्धपुत्रांना अत्यंत स्वादिष्ट अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन एक महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। 67 वर्षापूर्वी बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। आज त्या घटनेला 68 वर्ष म्हणजे पूर्ण होत आहे। आपल्यासाठी हा दिवस अत्यंत मंगलदायी आहे, आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे। कारण बघा, कधी काळी आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार नव्हता, कधी काळी चांगल्या प्रकारचं अन्न ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता, चांगल्या प्रकारचं वस्त्र घालण्याचा अधिकार नव्हता, चांगल्या प्रकारच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नव्हता। परंतु आज बघा, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे पंचपक्वान्न आपण रोज खाऊ शकतो, चांगल्या प्रकारचे वस्त्र आपण परिधान करू शकतो, चांगल्या प्रकारच्या घरामध्ये आपण राहू शकतो। म्हणजे सर्व जे काही परिवर्तनशीलता आहे, हे जे सर्व काही परिवर्तन आहे, हे सर्व परिवर्तन बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे झालेला आहे। आणि त्यामुळे अनंत आणि असीम असे उपकार बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावरती आहेत। संपूर्ण जीवनभर सुद्धा आपण कार्य केलं असेल तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही, किंवा त्या उपकाराची आपल्याकडून परतफेड केल्या जाऊ सुद्धा शकत नाही, एवढे महान आणि असीम असे उपकार आहे। आणि त्यामुळे आजचा हा जो दिवस आहे, तर विशेष रूपाने दोन महान व्यक्तींच्या जीवनाशी निगडीत आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो। एक चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्यांनी विजयादशमीच्या दिनी जे संपूर्ण आपल्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला, भगवंताचं जे काही बुद्ध सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा अंगीकार केला, 84,000 विहाराची निर्मिती केली, चैत्य शिलालेख स्तूप लेण्या या सर्वांना निर्माण करून आपला पुत्र आपली पुत्री बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दान दिले। आणि हा संपूर्ण त्याने जे काही धम्म कार्य केलं, या धम्म कार्याचा उत्सव विजय उत्सव म्हणून त्यांनी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बघा संपन्न केला होता। आणि त्यामुळे विजय उत्सव भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, विजयादशमी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्याच ऐतिहासिक क्रांतीचा धागा पकडून बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती पुन्हा
नागाच्या नागनगरीमध्ये नागपूर भूमीमध्ये पुन्हा तिसऱ्यांदा या धम्माला गतिमान केला आहे. सर्वप्रथम तथागत सम्यक संबुद्धाने रसीपतन मुर्गदाय सारनाथ या ठिकाणी केलं. दुसऱ्यांदा चक्रवर्ती सम्राट अशोकाने संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. जम्बूद्वीपच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल किंवा अन्य भिक्षूंना सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणजे पाठवलं. हा बघा ऐतिहासिक सिद्धांत बाबासाहेबांनी जाणला, समजून घेतलं आणि पुन्हा नव्याने 12व्या-13व्या शतकामध्ये जो अतिक्रमणाद्वारा जे विदेशी आक्रमण होते किंवा देशातील आक्रमण होते, यामुळे बौद्ध धर्म पूर्णपणे नष्ट झाला होता, लयास गेला होता आणि पुन्हा बाबासाहेबांनी या नव्या क्रांतीला 14 ऑक्टोबर 1956 साली बघा सुरुवात केली आणि त्यामुळे आज हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लाखो बांधव आज नागपूरच्या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या प्रति कृतज्ञ भाव प्रगट करण्यासाठी लाखो बांधव बघा आज दीक्षाभूमीला गेलेले आहे. जिथे जिथे आपले बांधव आहेत तिथे तिथे आपल्या परीने बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, चक्रवर्ती सम्राट अशोक असतील, यांना अभिवादन वैचारिक दृष्टीने त्या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की धम्म मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मनुष्याला ज्याप्रमाणे जगण्यासाठी भाकरींची नितांत आवश्यकता असते, अन्न जर असेल, भाकर जर असेल तर आपण जीवन जगू शकतो. आपल्याला जर भाकर नसेल, अन्न जर नसेल तर आपण जीवन जगू शकत नाही. परंतु शरीराला जगवण्यासाठी, शरीराला वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे भाकरींची, अन्नाची आपल्याला आवश्यकता असते, अगदी तशाच प्रकारे आपल्या मनाला सुसंस्कारित करण्यासाठी, धम्ममय करण्यासाठी, नीतिमत्तेच्या मार्गावरती नेण्यासाठी, सुखाच्या आणि समृद्धीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी धम्म संस्काराची सुद्धा आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. जर धम्म संस्कार जर आपल्यामध्ये नसतील, धम्म बीजाचं रोपण जर आपल्यामध्ये नसेल, धम्माला आपण जाणत नसेल, समजून घेत नसेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही. कारण बाबासाहेब सांगतात की पशुप्रमाणे आपण आपलं जीवन नसावं. कारण जन्मास पशु येतात आणि मृत्यूला प्राप्त होत असतात. खाणे पिणे मौजमजा करणे हे पशु सुद्धा करत असतात आणि मनुष्य सुद्धा खाणे पिणे आणि मौजमजा करणे अशा प्रकारची भावना आपल्या जीवनामध्ये जर निर्माण करत असेल तर मग मनुष्य म्हणून त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे? कारण मनुष्याला प्रज्ञा आहे, मनुष्याला बुद्धी आहे, मनुष्याला विवेक आहे, मनुष्याला चांगलं काय आणि वाईट काय, माझ्या हिताचं काय, माझ्या सुखाचं काय, माझ्या कल्याणाचं काय, मी काय केल्यामुळे मला सुख प्राप्त होऊ शकते, ही भावना, ही चेतना, ही प्रज्ञा केवळ मनुष्याला असते. एका प्राण्याला थोडं असते किंवा प्राणी जाणू शकतात का हे केल्यानं काय होतं किंवा ते केल्यानं काय होते. आणि त्यामुळे मनुष्याने ही गोष्ट जाणली पाहिजे की हे केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचा परिणाम मला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या प्रज्ञेचा विकास केला पाहिजे. कारण बाबासाहेब धम्मदीक्षा देत असताना असं म्हणतात की तुमची फार मोठी जबाबदारी आहे. कारण आता नव्याने तुम्ही बौद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि नव्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे आता ज्या तुमच्या रूढी होत्या, परंपरा होत्या, कर्मकांड होतं, ईश्वरवाद होतं, आत्मा परमात्मा ह्या ज्या सर्व संकल्पना होत्या, या सर्व संकल्पनेला तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि आता नव्याने बुद्ध तत्वज्ञानाचा तुम्हाला स्वीकार करायचा आहे. मग तुमची फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला फार जबाबदारीने वागावं लागेल. कारण तुम्ही जर धम्माचं आचरण केलं नाही, तुम्ही जर धम्माचं अनुसरण केलं नाही, त्यानुसार जर तुमचं जीवन जगलं नाही तर तुम्हाला अन्य लोक मात्र दोष देतील. अन्य लोक तुम्हाला बोलतील की अरे भगवंताचा धम्म एवढा पवित्र आहे आणि तो बाबासाहेबांनी यांना दिला, परंतु बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून हे त्या धम्माचं आचरण करत नाहीत, धम्माचं अनुसरण करत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागू नये, आपल्याकडे कोणी बोट दाखवू नये, अशा प्रकारचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपण कधीही करू नये. निर्दोषपणे निर्मळ आणि पवित्र जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण या संसारामध्ये जे लोक सदाचारी असतात, जे लोक सिलवान असतात, जे लोक गुणवान असतात, जे लोक चांगल्या प्रकारचं आचरण अनुसरण करत असतात, केवळ तेच लोक या संसारामध्ये अजरामर असतात. म्हणजे जे लोक वाईट कर्म करतात, पाप कर्म करतात, दुराचरण करतात, त्यांचा व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकार चांगल्या प्रकारचं आचरण नसते, तर अशा प्रकारचे लोक संसारामध्ये कधीही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाहीत किंवा संसारामध्ये ते लोक अजरामर सुद्धा होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या स्वतःच्या मनाला
निर्मळ करण्यासाठी हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं आणि या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये तुम्हाला नैतिक दृष्टिकोनातून संघर्ष करता यावा, तुम्हाला लढता यावं, यासाठी मी तुम्हाला बुद्धाचा धम्म संस्कार देत आहे. या धम्म संस्काराला अनुसरून स्वतः तुम्हाला त्याचं आचरण करावं लागेल, स्वतः तुम्हाला त्याचं अनुसरण करावं लागेल आणि स्वतः आचरण करून अनुसरण करून तो धम्म संस्कार तुमच्या मुलाबाळांमध्ये तुम्ही सुद्धा रुजवला पाहिजे. तुमच्या मुलाबाळांना सुद्धा तुम्ही ते संस्कार दिले पाहिजे. कारण तुमच्या मुलाबाळांना जर तुम्ही योग्य प्रकारचे जर संस्कार दिले, जेव्हा केव्हा त्यांना कळेल की अरे बुद्धाचा धम्म किती महत्वपूर्ण आहे आणि तुम्ही जर त्यांना चांगले संस्कार दिले तर ते तुमचे मुलं बाळ तुम्हाला धन्यवाद देतील की अरे आमचे माता पिता किती सिलवान आहेत, किती गुणवान आहेत, किती सदाचारी आहेत, किती नीतिवान आहेत. बुद्धांचा पवित्र सद्धम्म त्यांनी आम्हाला दिला आणि त्यामुळे तुमचे धन्यवाद मानतील, ते तुमचे उपकार मानतील. परंतु तुम्ही जर त्यांना धम्माचा संस्कार दिला नाही आणि जेव्हा केव्हा ते मोठे होतील त्यांना जेव्हा केव्हा समजेल की अरे बुद्धाचा धम्म किती पवित्र आहे, किती कल्याणकारी आहे, किती हिताचा आहे, किती सुखाचा आहे आणि तुम्ही जर त्यांना तसा संस्कार दिला नाही तर ते म्हणतील की आमच्या जीवनाची अधोगती आमच्या मातेपित्यांनी केली. कारण आमच्या मातेपित्यांनी एवढा पवित्र सद्धमाचा संस्कार आम्हाला दिला नाही, एवढा मोठा पवित्र धम्म आम्हाला सांगितला नाही, आमच्यामध्ये ते संस्कार रुजवले नाही आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आज घडीला जी काही अधोगती आहे तर ती केवळ आणि केवळ आमच्या मातेपित्यांमुळे आहे. अशा प्रकारचा दोष तुमच्या मुलाबाळाने तुम्हाला देऊ नये असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यामुळे धम्माचा संस्कार त्याचं तुम्ही स्वतः अनुसरण केलं पाहिजे, तुम्ही स्वतः त्याचं आचरण केलं पाहिजे आणि स्वतः आचरण करून स्वतः अनुसरण करून तुमच्या मुलाबाळांना सुद्धा तशा प्रकारचे धम्माचे संस्कार तुम्ही दिले पाहिजे. नाहीतर जीवन बघा फुकट जाते असं भगवंतांनी म्हटलं आहे. ज्याचं उदाहरण देताना भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखादा पक्षी असावा आणि तो पक्षी तहानेने व्याकुळ असावा, खूप त्याला तहान लागली आहे, तो तहानेने व्याकुळ आहे आणि तहानेने व्याकुळ असणारा पक्षी एखाद्या शीतल अशा जलाशयाच्या जवळ जावा, जलाशयाच्या जवळ जाऊन त्या किनाऱ्यावरती तो उभा राहावा, त्या पाण्याकडे तो बघत आहे, पाणी अत्यंत शीतल आहे, थंड आहे, स्वच्छ आहे, त्याला सुद्धा तहान लागलेली आहे, परंतु त्या पाण्याकडे तो पाहत आहे आणि पाण्याकडे पाहून सुद्धा त्या पाण्यापर्यंत तो पोहोचू शकत नाही, ते पाणी पिऊ शकत नाही आणि आपली तहान तो भागू शकत नाही. का भागू शकत नाही? कारण तो त्या नदीच्या किनाऱ्यावर जरी असेल तरी सुद्धा त्या पक्ष्यांची दोनही पंखही तुटलेली आहे आणि दोनही पंख तुटलेली असल्यामुळे तो फक्त पाण्याला पाहू शकतो परंतु पाण्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही, आपली तहान काही तो भागू शकत नाही. अगदी तसंच बघा काही काही मनुष्यांचा आहे, बुद्ध तत्वज्ञान लोकांना माहिती आहे, जाणतात, समजून घेतात, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं चिंतन आहे, मनन आहे, लोकांना सांगताना सुद्धा चांगल्या प्रकारचं ते सांगू शकतात, परंतु प्रत्यक्ष रूपाने मात्र धम्माचं अनुसरण आणि धम्माचं आचरण करत असताना ते कुठल्याही प्रकारचे धम्माचं आचरण करत नाही. परिणामतः ते केवळ त्या पक्षाप्रमाणे त्या पाण्याला पाहतात, त्या गोडव्याला पाहतात, परंतु आपली तहान ते भागू शकत नाहीत. अर्थात दुःखमुक्तीची अवस्था त्यांच्या जीवनामध्ये ते कधी प्राप्त करू शकत नाहीत. कारण मनुष्याचं शरीर पूर्णपणे चिखलाने माखलेलं असं आहे. भगवंत असे म्हणतात घाणीने माखलेलं आहे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराने मनुष्याचं जीवन आहे, मन आहे, हे घाणीने माखलेलं आहे. आणि अशा प्रकारचा मनुष्य एखाद्या समुद्राच्या किनारी जातोय आणि समुद्राची स्तुती करून पुन्हा परत येतोय तर त्याची स्वच्छता कधीही होणार नाही. आणि त्यामुळे स्वच्छता स्वतःला स्वतःची करायची असते, स्वतःच्या विकाराची स्वच्छता स्वतःला करायची असते. इतर कोणी आपलं कल्याण करू शकत नाही, इतर कोणी आपल्याला स्वच्छ करू शकत नाही, इतर कोणी आपल्याला निर्मळ करू शकत नाही किंवा इतर कोणी आपल्याला चांगल्या प्रकारच्या मार्गाला कधीही पाठवू शकत नाही. आताही अथनातो कोई नाथो परोशिया असं भगवंतांनी म्हटलं आहे. आपण आपले मालक आहोत. या संसारामध्ये कोणी कोणाचा मालक नाही. आपल्याला जरी असं वाटत असेल की माझा हा मालक आहे, माझा तो मालक आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असते, परंतु भगवंत असे म्हणतात की इथे कोणी कोणाचा मालक नाही. आताही अथनातो कोई नाथो परोशिया, आपण स्वतःचा मालक स्वतः असतो. कारण कर्म करण्याच्या संदर्भामध्ये आपलं स्वतःचं मन जर आपल्याला सांगत असेल की चांगले कर्म करा तर आपण चांगले कर्म करू शकतो. आपलं स्वतःचं मन जर आपल्याला सांगत असेल की आपण अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करत असतो, म्हणजे मन हे विचारांचं उगमस्थान आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे.
चांगले विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात बघा, आणि वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. परंतु एखादा चांगला मनुष्य आहे, गुणवान मनुष्य, शीलवान मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य, तर तो चांगल्या मार्गाचं अनुसरण करत असतो. परंतु मनुष्य जर अकुशल कर्म करणार असेल, वाईट कर्म करणार असेल, पाप कर्म करणार असेल, तर तो मनुष्य चांगल्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण कसं करेल? कारण भगवंत असे म्हणतात की एखाद्या मनुष्याला जर वाईट कर्म करण्याची सवय लागली असेल, पाप कर्म करण्याची सवय लागली असेल, तर पुन्हा पुन्हा त्या मनुष्याला ती मधासारखी गोड वाटत असतात. म्हणजे फळ अकुशल कर्म करताना मधासारखे गोड वाटत असतात, परंतु त्याचं कर्म, त्याचा विपाक, त्याचा परिणाम जेव्हा मनुष्याला येत असतो, तर तेव्हा तो मनुष्य रडक्या तोंडाने भोगत असतो असं म्हटलं आहे. कारण कर्म करताना मनुष्याला दिसत नाही, परंतु त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम मनुष्याला जेव्हा जेव्हा येत असतो, तेव्हा तेव्हा मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. जसं उदाहरण देत असताना भगवंत असे म्हणतात, जसं एका ठिकाणी लाकडं जळालेली आहे आणि लाकडं जळालेले असल्यानंतर काही वेळानंतर जर आपण पाहिलं, 1 तासानंतर, 2 तासानंतर, 4 तासानंतर, तर आपल्याला असं वाटतं की सर्व काही आता ते विझून गेलं आहे. लाकडाची राख आपल्याला दिसत असते आणि आपला समज असा होतो की आता हे सर्व काही विझून गेलं. पण जर तुम्ही समोरची वरची जर राख काढली असेल, तर खाली मात्र विस्तव अगदी तशाच्या तसाच असतो. आणि त्यामुळे कर्म करणाऱ्या मनुष्याला सुद्धा असं वाटतं की मला तर कोणी पाहतच नाही, मला तर कोणी म्हणतच नाही, मी तर काही कर्म करतच नाही. परंतु प्रत्यक्ष रूपाने जेव्हा तो त्याचे कर्म फळास येत असतात, पूर्ण होत असतात, तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक त्या इंगळाप्रमाणे त्या मनुष्याला भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की बघा, आपल्याला ही बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे पवित्र असा सद्धम्म बघा प्राप्त झालेला आहे. महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा धम्मरथ इथपर्यंत आणलेला आहे. 4 मुलं बाबासाहेबांचे पटापटा मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांची इंदुमती गेली, बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला. म्हणजे बाबासाहेबांची 4 मुलं बघा मृत्यूला प्राप्त झाले. माता रमाई सुद्धा अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाल्या. म्हणजे हा धम्म देत असताना सहज आणि साधा आणि सोप्या पद्धतीने आपल्याला काही प्राप्त झालेला नाही आहे. फार असीम असा त्याग बघा बाबासाहेबांना करावा लागला, माता रमाईला त्याग करावा लागला. आणि त्यामुळे एवढं महान असीम असा त्याग करून हा पवित्र सद्धम्म आपल्याला बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो, माझ्याकडून मी काय देऊ शकतो. माझ्याकडे बौद्धिकता असेल तर मी बुद्धिमत्ता दिली पाहिजे, माझ्याकडे धन असेल तर मी धन दिलं पाहिजे, माझ्याकडे वेळ असेल तर मी वेळ दिला पाहिजे, माझ्याकडे संघटन कौशल्य असेल तर मी संघटन कौशल्य दिलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये जो गुण आहे, तो गुण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण निस्वार्थपणे, निस्वार्थ भावनेने अशा प्रकारचं कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आपल्याला आहे बघा, चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करण्याची, पुण्यकर्म करण्याची. आणि त्यामुळे संसारिक जीवन अत्यंत दुःखपूर्ण आहे असंही भगवंत असे म्हणतात. कारण संसाराला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. हे संपूर्ण जे संसार आहे, या संसाराला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. राग अग्नी आहे, द्वेष अग्नी आहे, मोह अग्नी आहे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, एकमेकांच्या प्रती वैरत्वाची भावना, अशा प्रकारचे अनेक अकुशल धर्म मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या विकाराला जर आपल्याला नष्ट करायचं, नाहीसं करायचं, तर आपल्या मनामध्ये मैत्रीभाव उत्पन्न झाला पाहिजे. नाही वेरेने वेराने समंतिदं कुदाचनं, अवेरणच संमती यस धमो सनंतनो, असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे पारिवारिक दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर एकमेकांना आपण समजून घेतलं पाहिजे. एकमेकांच्या प्रती प्रेमाची भावना, जिव्हाळ्याची भावना, आपुलकीची भावना, आदराची भावना, सन्मानाची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण एकमेकांच्या प्रती आपण सन्मान करत असेल, आदर करत असेल, जिव्हाळा, प्रेम भावना आपल्या मनामध्ये जर उत्पन्न होत असेल, तर खऱ्या अर्थाने आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. आणि असंही जीवन बघा क्षणभंगूर आहे. कधी, केव्हा, कुठे काय होईल ते काही सांगता येत नाही. मनुष्याचं जीवन हे अगदी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. जसा पाण्याचा बुडबुडा निर्माण होतो आणि नष्ट होतो, म्हणजे केव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल याची काही शाश्वती नाही बघा. कधीही मनुष्य मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे चांगलाही मृत्यूला प्राप्त होतो, वाईटही मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजे श्रीमंत असेल, गरीब असेल, लुळा असेल, पांगळा असेल, ज्ञानी असेल, मूर्ख असेल, कोणत्याही प्रकारचा मनुष्य असेल, कधी, केव्हा, कुठे संपेल त्याचं जीवन ज्योत हे काय आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आयुष्य असते आपल्याला, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी
चांगल्या प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढे जेवढे चांगले कर्म कुशल कर्म पुण्यकर्म आपण करू तेवढाच पुण्याचा संचय आपलं वर्तमान काळातील जीवन सुखाच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणते की थोकंग थोकंग पुण्य करते. आपण थोडे थोडे पुण्यकर्म केले पाहिजे, थोडे थोडे कुशल कर्म केले पाहिजे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना की थेंबा थेंबाने तळ साचत असते. बघा 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं की थोकंग थोकंग पुण्यकर्म म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म करा. आणि थोडे थोडे जर तुम्ही पुण्यकर्म केले तर पुण्याचा संचय तुमच्या जीवनाचा वाढत असतो. आणि परिणामतः तुमचं हे जे दुःखपूर्ण असं जीवन आहे या दुःखपूर्ण जीवनाला आपण नष्ट करून सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे सातत्याने मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अगदी थोडासा आता अवधी आहे, 7-8-10 दिवसाचा आपल्याकडे वेळ आहे. आणि पुन्हा सुद्धा म्हणजे वर्षावास संपलाय म्हणजे सर्व काही संपलं असं नसतं. तर जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते, मग दान कर्म करण्याची संधी असेल, शील पालन करण्याची संधी असेल, उपवास शील ग्रहण करण्याची संधी असेल, किंवा अनापान सती असेल, मैत्री भावना असेल, विपश्यना असेल, आदी जेवढे काही कुशल कर्म आपल्याला करता येत असतील तेवढे तेवढे कुशल कर्म आपण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण ती कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी गाडे परिवाराने एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये या मंगलमय दिनी असीम असं महान असं पुण्यकर्म केलं. निमित्त तसं आहे की दीदीने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खेळामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं प्रावीण्य प्राप्त केलं. त्याही निमित्ताने तिच्यासाठी सुद्धा ही शुभेच्छा व्हावी आणि आपल्या सर्वांना सुद्धा एक देशना श्रवण करायला प्राप्त व्हावी. यासाठी या छोटेखानी परित दिसण्याच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. ताईला ताईच्या जीवनामध्ये तिचं भावी जे काही ध्येय असेल, एम असेल, त्यासाठी मी अनंत अनंत मंगल अशा शुभेच्छा या ठिकाणी प्रदान करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु सुखियो मंगलो कल्याण दीर्घायुष्य.